MH29 आवाज सर्वसामान्यांचा। यवतमाळ तहसील कार्यालयातील भ्रष्टाचार पावसाळी अधिवेशनात गाजणार। तहसील कार्यालयातील अनेक प्रकरणातील भ्रष्टाचार पुराव्यानिशी पुढील महिन्यात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात गाजणार असल्याने महसूल वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे। सध्या कर्तव्यावर असलेले निवडणूक नायब तहसीलदार कहारे यांच्यावर ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया दरम्यान केलेला करोडो रुपयांचा भ्रष्टाचार, त्याचबरोबर माहिती अधिकार अधिनियम 2005 कायद्याचा भंग केल्याबाबत पोलीस प्रशासनाकडून गुन्हे नोंद करण्याकरिता केलेले प्रस्तावित प्रकरण व विद्यमान तहसीलदार योगेश देशमुख यांच्याकडून जाणीवपूर्वक कारवाईसाठी विलंब करून प्रकरण दडपण्यासाठी प्रयत्न, या सर्व बाबींवर विशेष लक्ष वेधण्याकरिता लक्षवेधी तक्रारदार अमोल कोमावार व्हिसल ब्लोवर यांनी पुराव्यानिशी संबंधित अधिकाऱ्यांकडे वरिष्ठांकडे केलेली आहे। मुंबई येथे पावसाळी अधिवेशन येत्या जून महिन्यात आहे। त्याकरिता यवतमाळ तहसील कार्यालयातील जो भ्रष्टाचार आहे तो गेल्या 2 वर्षापासून वारंवार पाठपुरावा करून तक्रारी दाखल करून कुठल्याही पद्धतीने तो त्या भ्रष्टाचारावर कोणाचं लक्ष नाहीये आणि करोडो रुपयाचा भ्रष्टाचार होत आहे आणि चालू आहे। तेथील नायब तहसीलदार निवडणूक नायब तहसीलदार श्री कहारे यांच्या गुंडवृत्तीमुळे आणि करोडो रुपयाचा त्यांचा भ्रष्टाचार आहे उघडकीस येत आहे। यामुळे त्यांनी माहिती अधिकार अधिनियम 2005चा उल्लंघन केलेला आहे, त्याचा अवमान केलेला आहे आणि यावरून उत्तरादाखल त्यांनी तुमच्याकडनं जे होते ते करून घ्या असं मोगम उत्तर दिलेलं आहे। या सगळ्या गोष्टीवर किंवा या परिस्थितीवर मी रीतसर योगेश देशमुख यांना तक्रार दाखल केली की राजपत्रित अधिकारी असल्यामुळे तुम्ही यांच्यावर कारवाई करण्यासाठी शिफारस करावी म्हणून, परंतु योगेश देशमुख यांनी समोरच्या व्यक्तीला म्हणजेच निवडणूक नायब तहसीलदार श्री कहारे यांना पाठीशी घालून भ्रष्टाचाराला खतपाणी दिलेलं आहे, हे स्पष्ट दिसत आहे। त्याचबरोबर 2024 पासून मी तक्रारी दाखल केल्यानंतर तब्बल 5 महिन्यानंतर ETS मोजणी करण्यात आली। रेल्वे कंत्राटदार हर्षिता कन्स्ट्रक्शन कंपनी यांची ETS मोजणीमध्ये करोडो रुपयाचा दंड त्यांच्यावर बसविला गेला, परंतु PWD कडून अहवाल आल्यानंतर सुद्धा आर्थिक व्यवहारापोटी तहसीलदार योगेश देशमुख यांनी ते प्रकरण दडपले आहे। या सर्व प्रकरणावर ॲक्च्युअली कलेक्टर यांनी गंभीरपणे घेऊन हर्षिता कन्स्ट्रक्शनला ब्लॅकलिस्टमध्ये टाकून त्यांच्यावर मोकासारखे केसेस दाखल करावे। त्याचबरोबर होत असलेल्या गौण खनिजाच्या लूट, नैसर्गिक संपत्तीची लूट होत आहे, त्याच्यावर गंभीरपणे लक्ष देऊन त्याच्यावर कुठली तरी उपाययोजना करणे गरजेचे आहे, सक्त गरजेचे आहे। आणि याच सर्व प्रकरणासाठी पावसाळी अधिवेशनामध्ये सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी प्रकरण दाखल केलेले आहे।